निहिदा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, संबंधितांचे दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याला धोका। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेले मौसे निहिदा गट ग्रामपंचायतीचा अतिशय भोंगळ कारभार निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। गावाच्या मूलभूत सुविधेकडे संबंधित सरपंच आणि सचिवाचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या ठिकाणी केला जातोय। गावातील नाल्याची साफसफाई नाही, रस्ते दुरुस्ती नाही, पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। गावातील सार्वजनिक इलेक्ट्रिक पोलवर लाईट सुद्धा लावलेली जात नाही। नागरिक जेव्हा सरपंच आणि सचिवाकडे माहिती देतात यावेळी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्या जातात। त्यामुळे या दुर्दैवी ग्रामपंचायतीचा कोणी चालक आहे किंवा नाही असा संभ्रम लोकांच्या मनात निर्माण होतोय। निहिदा लखमापूर अशी ही गट ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतीला सरपंचाची आणि सचिवाची नेमणूक सुद्धा झालेली आहे, तरी सुद्धा गाव विकासाकडे किंवा गावातील मूलभूत सुविधेकडे अजिबात लक्ष दिल्या जात नाही। शिवाय गावातील लोकांची कामे सुद्धा वेळेवर केल्या जात नाहीत। ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या लोकांची मनाने सुद्धा व्यवस्थित ऐकून घेतल्या जात नाही असा लोकांचा आरोप आहे। कुणाला घरकुल दिल्या जातात तर कुणाला घरकुल दिल्या जात नाही। कधी शासनाचा लाभ ठराविक लोकांनाच दिला जातो असा सुद्धा लोकांचा आरोप आहे। सरपंच आणि सचिव हे दोघेही गावात नेहमीच हजर राहत नाहीत आणि लोकांचे कामेही करीत नाहीत असे लोकांचे म्हणणे आहे। गावात नाल्या गटारा थांबल्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गावात कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्यामुळे लोकांना फार अडचणी होत आहेत। तसेच सरपंच सचिवाकडून गावातील लोकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा दिल्या जात नाही असा सुद्धा लोकांचा आरोप आहे। त्यामुळे गट विकास अधिकारी आणि सीईओ यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची लोकांची मागणी आहे। कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।